आळंदीच्या इंद्रायणी नदीला खूप सारं पाणी आलेलं आहे. माझ्या रूम मधून दिसतंय, मी तुम्हाला दाखवते. शिवांश चल पाणी दाखवू आपण खिडकीतून इंद्रायणी नदीचं. एरोप्लेनच फिरवतंय, एरोप्लेन, पेपर एरोप्लेन. पाणीच पाणी झाले इंद्रायणी नदीला, पाणीच पाणी. पाऊस तर कंटिन्यू चालू आहे इथं, आणि पाऊस तर कंटिन्यू चालू आहे आणि वरून पण पाणी सोडलेलं आहे. खूप सारं पाणी वाढलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता ही पाऊस चालूच आहे कंटिन्यू. ही आहे आळंदीची इंद्रायणी नदी आणि ही आहे आळंदी. आज प्रस्थानाचा दिवस आहे. आज पाऊस नाही उघडला तर जाऊ शकत नाही आळंदीला. उद्या पालखी निघणार आहे इथून. सकाळी 8-9च्या 7-8च्या दरम्यान सकाळी पालखी निघते इकडून एकादशीसाठी पंढरपूरला. सकाळी जर पाऊस न आला तर आम्ही पण जाणार आहे देहू फाट्याला बघायला सगळं. पालखीचा व्हिडिओ मी गेलो तर पालखीचा व्हिडिओ मी टाकेल यूट्यूब चॅनलवर आपल्या. अजून सुद्धा एक दिंडी चाललेली आहे. तुम्ही बघू शकता इथं लोक दिसत आहेत. पाऊस चालू आहे तर सगळ्यांनी कागद पांघरून चाललेले आहे दिंडी. रस्त्याच्या अलीकडचे आउटसाईडचे जे घरं आहेत तिथं नेमलेल्या जागा असतात काही काहींच्या, ते तिथं मुक्काम करतात. तुम्ही बघू शकता पाणी, पाऊस पण चालू आहे. हा बनव बघ पाणी किती वाढले शिवांश, बघ पाणी किती वाढले बघ. पाऊस येतोय, पावसाचं तर पाणी आहेच पण वरून अजून पाणी सोडलेलं दिसतंय. पाणी खूप वाढले. शिवांश तुझं काय चाललंय बोल. हा एरोप्लेन बनवायचं का तुला? पेपर एरोप्लेन कोणाकडून बनवतोय? बर तू एकटा, तुला येतं का? पाऊस चालू आहे कंटिन्यू. आज 2-3 दिवसापासून पाऊस कंटिन्यू चालूच आहे इकडे. आणि दिंड्या तर काय माहीत कुठं कुठं थांबल्यात अजून. सगळे लोक भिजत आहेत तरी पण प्रस्थानासाठी सगळे जातात. प्रस्थानाला आज आळंदीच्या मंदिरात कलश हलतो. कलश जो असतो मंदिराच्या वरती तो मनानेच हलतो आज. पण तिथं काही आम्हाला एंट्री नसते. तिथं काहीच लोकांना पास भेटतो आणि ते आतमध्ये जातात आणि त्यांनाच ते बघायला भेटतं. आम्ही एवढ्या जवळ असून सुद्धा आम्हाला कधीच ते बघायला भेटणार नाही. त्यालाही बघायला नशीबच लागतं. आळंदीची इंद्रायणी नदी फुल झालेली आहे. मला असं वाटतं त्या पुलाला टच होईलच थोड्याच वेळात. ती पाणी एवढं फुल झालेलं आहे. चला मग उद्या पालखी बघायला गेलो तर पालखीचा व्हिडिओ अपलोड करते. हे आळंदी गाव आहे. हे पाणीच दाखवायचं होतं नदीचं, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.